नमस्कार, मी आहे विशाखा. VS हेल्थ फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी पुरी भाजी एकदम टेस्टी कशी बनवायची ती आज मी दाखवणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला झणझणीत आणि झटपट कमीत कमी मसाल्यामध्ये कशी बनवायची एकदम जबरदस्त भाजी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तर आता आज आपण पाहणार आहोत झटपट आणि चविष्ट पुरी भाजी. रेसिपी खूप सोपी आहे आणि नाश्त्यासाठी आणि स्पेशल दिवसासाठी परफेक्ट आहे. तर पाहू शकता आपली पुरी भाजी तुम्ही जर ट्रिक वापरली तर तुमची ही पुरी भाजी सेम अशी होईल. त्यासाठी आता साहित्य पाहूया. कुकरमध्ये 3 बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून. त्याला पाण्यामध्ये आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तर आता साहित्य पाहूया. 1 कांदा घेतला आहे मोठा, आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 मिरची आणि अर्धा टोमॅटो. चला आता आपण मसाला. चला तर आता खास फोडणी टाकूया. यामुळे आपली पुरीसाठी एकदम चविष्ट आणि दुप्पट लागते. तर आता तेल टाकले आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतला आहे, कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही. कांदा छान असा सॉफ्ट झाला की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट. तर आता टाकून घेतले आहे. आता आपण मिरची टाकून घेऊन त्याला छान असं फ्राय करूया. टोमॅटो टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चला तर मसाले पण लगेच टाकून घेऊया आपण. लाल तिखट टाकले आहे 1 चम्मच आणि आता टाकूया अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच भरून धना पावडर आणि कोणताही काळा मसाला किंवा गरम मसाला आपण यामध्ये टाकला आहे. मी काळा मसाला वापरला आहे थोडासा. त्याला छान असं फ्राय करून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून त्याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मसाल्याची चव खूप छान लागते त्यामध्ये. पाणी आटलं की त्यावरचं तेल सुटल्यावर आपल्याला बटाटा कट करून टाकला आहे. मी जे शिजवून घेतला आहे ते टाकला आहे आणि अर्धा बटाटा आपल्याला छान असा कुस्करून टाकायचा आहे. तर हाताने त्याला छान असं मॅश करून टाकूया. त्याच्यामुळे मस्त असं भाजीला घट्टपणा येतो आणि छान भाजी एकदम सरबरीत भाजी होते. खूप छान टेस्ट लागते. तर पूर्ण मसाल्याची कोटिंग आपली झालेली आहे. बटाट्याला छान अशी तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊया 1 चम्मच एवढी कस्तुरी मेथी टाकून घेऊया. तेल सुटलं की त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेऊया. 1 ग्लास मी गरम पाणी टाकलं आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकू शकतात. तर बघू शकता आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे. एकदम हॉटेलसारखी. बटाटाही खाताना एकदम जबरदस्त लागतो. छान अशी उकळी काढून घेऊया आता. उकळी काढून झाल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून 1 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर चला आपली आता भाजी तयार आहे. तर पाहू शकता किती छान असा झालेली आहे. एकदम हॉटेलसारखी भाजी आपली एकदम 10 मिनिटात तयार झालेली आहे. चला तर आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया. 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि खास म्हणजे पुरी हॉटेलसारखी होण्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढा रवा ॲड केलेला आहे. खूप छान असं क्रिस्पी टेस्टी लागतो. आणि आता थोडं पाणी करून त्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याचा घट्टसा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त पातळ ठेवायचं नाही. तर पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे एकदम छान असा घट्टसा. थोडंसं तेल टाकून अजून थोडंसं 1 मिनिट आपण त्याला मळून घेऊया आणि लगेच आपल्याला पुरी तयार करण्यासाठी घ्यायची आहे. चला तर आता पुरी तयार करून घेऊया. 1 पेड्याच्या आकारा एवढा मी घेतला आहे पीठ थोडंसं. आता आपण ती पुरी लाटून घेऊया. चला तर आता पुरी लाटून घेऊया. छान अशी पुरी आपल्याला हलक्या हाताने
लाटून घ्यायची आहे. आधी कडा लाटायच्या, नंतर मध्यभाग लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा मध्यम ह्याच्यामध्ये आपल्याला पुरीचा आकार ठेवायचा आहे. तर पाहू शकता एकदम छान असा आपला आकार झालेला आहे. अजून एक ट्रिक आहे, जर तुम्ही एकदम झटपटीत आणि पटकन आपल्याला स्वयंपाकामध्ये जर पाहिजे असेल तर एक मोठी चपाती करून घ्यायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने त्याला काप करून घ्यायचे. तर 1 मिनिटामध्ये आपले 3 पुरी एकसाथ तयार होतात. नाश्त्याची वेळ आहे आणि झटपट आपल्याला करायचं असल्यावर ही ट्रिक एकदम सोपी आणि एकदम फास्ट होणारी ही ट्रिक आहे. तर पाहू शकता आपल्या पुऱ्याही तयार झालेल्या आहेत. चला तर आता आपण फ्राय करून घेऊया. तेल छान असं कडकडीत गरम केलं आहे. जास्तही कडकडीत गरम नाही करायचं. पुरी टाकली की पुरी वर येईल एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे. टाकल्या पुरी एकदम फुगून टम्म फुगून वरी आलेली आहे. तर पाहू शकता किती छान अशी पुरी आपली तयार झालेली आहे. आणि एक टिप्स सांगायची म्हणजे अशी की पुरी आपल्याला एक साईड भाजायची किंवा जास्त पलटत बसायचं नाही, कारण त्याच्यामुळं तेल ऑब्झर्व होतंय. एक साईडनी जास्त वेळ भाजू द्यायचं, नंतर एक साईडनी भाजू द्यायची, अशी करून 2 ह्याच्यामध्येच आपल्याला पुरी भाजून घ्यायची आहे तळून. तर पाहू शकता आपली आता एकदम छान अशा पुरी तयार झालेल्या आहेत. चला तर आता आपण ताट करून घेऊया. आता मी ताटामध्ये पुरी काढून घेतल्या आहेत. एकदम छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत आपल्या. आता भाजी ही बघा किती छान अशी एकदम दाटसर भाजी, एकदम परफेक्ट अशी आपली हॉटेलसारखी भाजी ही तयार झाली आहे. एकदम 10 मिनिटामध्ये आपल्या झटपट अशी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि लिंबू आपण देऊ शकतात. परफेक्ट. तर अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अगदी कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये झटपट अशा तयार होणाऱ्या पुरी भाजी आपली तयार आहे. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट. थँक्यू.